जालन्यात शिवसेनेच्या माजी सरपंचाची भर रस्त्यात तलवारीनं हत्या. टाटा सुमोतून धारदार उतरलेल्या चौघांनी भाजीपाला खरेदी करणाऱ्यावर तलवारीनं केले वार. जालना और सोने का पालना. स्टील नगरी अशी ओळख असलेल्या जालना शहराची ओळख आता अवैध धंद्यांचा अड्डा बनत चालली आहे. त्यातल्या त्यात पोलिसांचा धाक ओसरत चालल्यानं खून, दरोडे, हल्ले, चोऱ्या यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी देखील अनेकदा जालना पोलिसांवर नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. त्यातूनच गुन्हेगारांचं मनोधैर्य वाढत चाललंय. भाजीपाला घेऊन घराकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेच्या एका माजी सरपंचावर 14 जणांनी धारदार तलवारीनं भाजी दुकानदारावर सपासप वार केल्यानं माजी सरपंच जागीच कोसळून क्षणात मरण पावला. शहरातील नूतन वसाहत येथील जांगडे पेट्रोल पंप समोर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हल्ल्यात तरुणाचा चेहरा छिन्नविछिन्न झाल्याचं समोर आलंय, तर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर हल्ला करून पसार झालेत. जालना जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल हे कठोर असे निर्णय घेत नसल्यानं गुन्हेगारीचे नवनवीन उच्चांक होत असून आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शहरातील जांगडे पेट्रोल पंपासमोर तालुक्यातील अहंकार देवळगाव येथील शिवसेनेचा माजी सरपंच बाबासाहेब सदाशिव सोमधाणे याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. हा तरुण भाजी खरेदीसाठी आला होता, मात्र एका टाटा सुमो गाडीतून आलेल्या चौघांनी तलवारीनं हल्ला करून त्याला जागीच संपवलं. खून झाल्यानंतर स्वतःची टाटा सुमो गाडी घटनास्थळावर सोडून हे हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, तालुक्याचे पोलीस ठाण्याचे संतोष साबळे हे घटनास्थळी दाखल झालेत. मैताचा मृतदेह उत्तरी तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलाय. मर्डर झालाय, काय घटना आहे? कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत नूतन वसाहत एरियामध्ये संध्याकाळी 5-5:30च्या जवळ एक बाबासाहेब सोमधने नावाचा व्यक्ती, जो अहंकार देवळगाव ह्या गावाचा व्यक्ती आहे, त्याचा काही लोकांनी रोड आणि तलवार आणि त्याचे मारून प्रायमा फेसी मारून हत्या केली असा निदर्शनात आलेला आहे. त्याप्रमाणे पुढील चौकशी सुरू आहे आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ये इसमें के कुछ आरोपियों के एनपीडीए के लिए आपने कुछ प्रस्ताव किया? तीन आरोपी अभी ताबे में हैं और आरोपी के नहीं, जो मयत है उसके ऊपर इनकी पुरानी दुश्मनी है और मयत के ऊपर कुछ गुने दाखिल थे. उसके बारे में कुछ प्रपोजल पेंडिंग थे कलेक्टर ऑफिस में. बट आज हे या प्रायमा फेसी 4 ते 5 लोक असेल असं वाटत आहे. त्यापैकी त्या लोकांनी कोर्टची हिअरिंग होती, कोर्टची हिअरिंग नंतर त्याच्यात वाद घातला आणि याला असा मारलेला आहे. 3 लोक त्यामध्ये ताब्यात आहे. त्याची विचारपूस आणि चौकशी सुरू आहे आणि बाकी आरोपीसाठी टीम आमची बाहेर आहे. ते अजून सगळे बघण्याचे काम सुरू आहे आणि ते सगळं आपला एव्हिडन्स मध्ये सगळा कलेक्ट केला जाईल. सगळा सायंटिफिक एव्हिडन्स फॉरेन्सिक एक्सपर्टच्या मदतीने वगैरे घेण्याचं काम सगळं सुरू आहे केस स्ट्रॉंग करण्यासाठी. मर्डरचं कारण वगैरे त्याचे जुने वाद होते, तसं सांगितलं मी. या वर्षी पण आता जो मयत झाला त्याच्यावर 3 एफ आय आर दाखल आहे. एक मयत पार्टीने पण एक एफ-आय-आर चोरीची वगैरे जो आरोपी आहे त्याच्यावर केलेली आहे. त्याच्याच कारणवरून झाला असेल असं वाटते प्रायमा फेसी. आज कोर्टामध्ये जी तारीख होती तर आरोपी आणि मयत यांची सोबत होती. केसची तारीख होती असा प्रायमा फेसी वाटते. अजून सगळी खात्री करू.